नमस्कार. प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण मॅगीमध्ये खूप साऱ्या भाज्या घालून मस्त अशी मसालेदार मॅगी बनवणार आहोत. साधी मॅगी तर आपण नेहमीच बनवून खातो, पण एकदा ही अशी व्हेजिटेबल मॅगी नक्की करून बघा, खूप छान होते. रेसिपीला सुरू करण्याअगोदर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनवर हिट करा, म्हणजे माझे येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर इथे मी समप्रमाणात काही भाज्या चिरून घेतल्या आहे. प्रत्येकी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, गाजर आणि फ्रेश असे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. इथे 2 पॅकेट मोठे मी मॅगीचे घेतले आणि त्याचबरोबर मॅगीचं टेस्ट मेकर देखील आहे. आता कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतले आणि 1 चमचा तेल वापरले. बटरचाही वापर करू शकता. तुपाची आणि तेलाची चव छान येते मॅगीसाठी. तर ते गरम झाल्यानंतर यामध्ये ना टोमॅटो सोडून सर्व भाज्या घालायच्या आहे. अगोदर कांदा परतून घ्यायचा आणि मग इतर भाज्या घालायचा असं बिलकुल नाही. टोमॅटो राहू द्यायचा आणि सर्व भाज्या ज्या आहे त्या चांगल्या तेलावर, तुपावर आपल्याला परतून घ्यायचा. यामध्ये अगदी 2 चिमूट भाज्यांपुरतंच मीठ घातलं. मिठामुळे पटकन भाज्या परतल्या जातील. लक्षात असू द्या, यामध्ये आपण मॅगी मसाला घालणार आहोत, तर त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. इथे ह्या मॅगीला आपण थोडासा चायनीज तडका देणार आहोत. तर इथे मी भाज्या परतल्यानंतर यामध्ये 1 चमचा डार्क सोया सॉस घातला आहे. त्याच प्रमाणात ग्रीन चिली सॉस घातला आहे आणि याबरोबर थोडासा टोमॅटो केचप देखील घालणार आहे. या व्यतिरिक्त एक्स्ट्राचं कुठलंही साहित्य घालायचं नाही आणि टोमॅटो केचप जरा कमीच घालायचं, कारण यामध्ये आपण टोमॅटो देखील वापरला आहे. तो देखील आंबट असतो चवीला. सॉसेस परतल्यानंतर थोडेसे मिक्स केल्यानंतर यामध्ये टोमॅटो घातला आहे. टोमॅटो परतवायला जास्तचा वेळ लागत नाही, त्यामुळे अगदी शेवटी घालायचा. थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये लगेच आपण पाणी घालणार आहोत आणि भाज्या अगोदर मी 50% जवळजवळ मी परतून घेतल्या होत्या आणि 50% ज्या शिजायच्या राहिल्या त्या पाण्यामध्ये शिजल्या जातील. आता पाणी घालून यावर झाकण ठेवलं. थोड्या वेळानंतर बघा, ह्या पाण्याला चांगली खळखळून उकळ आली आहे. त्यानंतर यामध्ये मॅगी आपल्याला टाकायची आहे. मॅगी इथे न तोडता मी टाकून घेते, कारण छान याचे सरसरीत असे नूडल्स दिसतात आपल्याला. लांबसडक मॅगी खाण्याची मजाच वेगळी असते, पण जर तुम्हाला तोडून घालायची असेल तर तोडून टाकू शकता. आता यामध्ये जे मॅगीबरोबर टेस्ट मेकर येते ना, ते सर्व पॅकेट्स यामध्ये मी तोडून टाकलेत आणि वरतून एक्स्ट्राचा मी मॅजिक मसाला जो आहे तो टाकते. थोडासा स्पायसीनेस येतो आणि मसाल्याचा फ्लेवरही जास्त जर असला तर छान लागतं. तर एक्स्ट्राचा वरतून मी मसाला टाकला आहे, मॅगी मसाला. रेग्युलर साध्या मॅगीपेक्षा थोडासा वेळ लागेल, पण ही मॅगी नक्कीच मस्त बनवून तयार होते. आणि जर यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं तर काळजी करायची नाही. वरतून पाणी थोडंसं गरम करून यामध्ये घालायचं आणि पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं. तयार आहे इथे गरमागरम मसालेदार व्हेजिटेबल मॅगी. नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.